झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। खासदार डॉक्टर हिना गावित जनतेला छळताय। भाजपाने यंदा नंदुरबारात उमेदवार बदलावा। माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची उघड भूमिका। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक मतदारसंघामध्ये या दोन्ही राजकीय गटांमध्ये वाद उफाळून आल्याचे दिसतंय। नंदुरबार जिल्हा अर्थातच याला अपवाद नाही। नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाच्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उघडपणे बंड पुकारलाय। हो, भाजपाने यावेळी आपला उमेदवार बदलावा, अन्यथा आम्ही विरोधात काम करू, अशी थेट भूमिका चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतली। असाच निरोप त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींनाही दिलाय आणि भाजपालाही दिलाय। अर्थात रघुवंशी आणि गावित परिवार यांच्यातील राजकीय वैमनस्य हे काही नवीन नाही, हे जुनच आहे। मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार डॉक्टर हिना गावित या परिवारासोबत रघुवंशी परिवाराचे जुनेच राजकीय वैर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे दोन्हीही राजकीय गट अर्थात हे नेते एकमेकांच्या विरोधात काम करतायत। महाराष्ट्रात मध्यंतरी वर्षभरापूर्वी ज्या राजकीय घडामोडी घडल्यात त्यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे महायुतीत सामील झाले, अर्थात शिंदे गटात दाखल झाले। शिंदे गट भाजपाच्या सोबत आहे आणि मग नंदुरबार जिल्ह्यामध्ये या राजकीय एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या नेत्यांना एकाच गटात काम करण्याचा नाईलाज निर्माण झाला, परंतु यांच्यातलं मनभेद हे मिळून येऊ शकले नाही। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यांच्यातले मतभेद हे पुन्हा एकदा उफाळून आले। हिना गावित या आदिवासींना निधी वाटप करताना किंवा योजनांची अंमलबजावणी करताना आदिवासींमध्येच मतभेद निर्माण करताय, दुजाभाव करताय असा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांचा आहे। शिंदे गटाचे आदिवासी असलेल्या लाभार्थ्यांना हिना गावित योजनांचा लाभ देत नाही, सरपंचांना निधी देत नाही, त्यांच्या कामांची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे त्यांनी भाजपाला मतदान का करावं असा प्रश्न रघुवंशी यांचा आहे आणि म्हणूनच भाजपाने यावेळेस उमेदवार बदलला पाहिजे अशी भूमिका रघुवंशी यांनी घेतली। बघूया माजी आमदार रघुवंशी काय म्हणताय। धर्म पाळणार हे निश्चित आहे, परंतु आम्ही आमची भूमिका पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा कळवलेली आहे। भारतीय जनता पक्षाचा खासदारचा उमेदवार त्यांनी बदलावा अशी मागणी एकमुखी आम्ही सर्वांनी केलेली आहे। कारण विकासामध्ये किंवा आदिवासी समाजाच्या योजना देताना जर आदिवासींमध्येच भेदभाव करणारा आम्हाला खासदार नको आहे, सर्व आदिवासींना समान न्याय देणारा पाहिजे। पण आज दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे शिवसेनेचे आदिवासी आहेत त्यांना ते आदिवासीच मानत नाही, त्यांच्या गावाला एकही योजना देत नाही, त्या सरपंचाला कधीही सन्मानाने वागणूक दिली जात नाही आणि एकही काम शिवसेनेच्या लोकांचं होत नाही। अशा वेळेला शिवसेनेच्या लोकांनी त्यांना का मतदान करावं हाच आमचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की आम्ही युतीचा धर्म पाळू। भारतीय जनता पक्षाने जर उमेदवार बदलला तर आम्ही सन्मानाने त्याचा प्रचार करू, नाही तर मग शेवटी पक्ष जो निर्णय घेईल, एकनाथ शिंदे साहेब जो सांगतील त्याच्याप्रमाणे वागू। हिना गावितांनी लोकांचा फार छळ केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला टोल मुक्त नंदुरबार करायचा आहे। नंदुरबार जिल्ह्याला जे टोल लागतं ते टोल अख्ख्या जिल्ह्याला परिचित आहे। त्याच्यापेक्षा मग कोणाला बी राजेंद्र गावित बी चालेल, त्यांच्याच घरचा महाराष्ट्राचा भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे राजूदादा गावित, तेही चालतील, कोणीही चालेल, परंतु भेदभाव करणारा आदिवासींवरच अन्याय करणारा खासदार नको। भाऊ आहे म्हणून विनंती केली आहे की तुम्ही उमेदवार बदला। उमेदवार बदलला तर आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे राहू प्रचारामध्ये, पण समजा भारतीय जनता पक्षाने उमेदवारच बदलला नाही आणि जर भारतीय जनता पक्ष सातत्याने असाच अन्याय जर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर करत असेल तर मग आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल। शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले चंद्रकांत रघुवंशी यांची नंदुरबार जिल्ह्यात ताकद आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नंदुरबार जिल्ह्यात मोठी ताकद आहे। गेली अनेक वर्षे ते या जिल्ह्यात राजकारण करताय। नगरपालिकेची सत्ता त्यांच्या हातात होती आणि
बऱ्यापैकी त्यांचं वर्चस्व या जिल्ह्यावर आहे। राजकीय कलाटणी देऊ शकेल एवढी ताकद रघुवंशी यांची आहे। परंतु या दोन राजकीय नेत्यांमधलं वैमनस्य लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जास्तच उफाळून आलंय। त्यामुळे सरळ सरळ नंदुरबार जिल्ह्यात दोन गट पडले। एकीकडे रघुवंशी यांनी खासदार हिना गावित यांच्यावर थेट आरोप केलेत, तर हिना गावित म्हणताय रघुवंशी यांचा आरोप करण्याची सवय काय आजची नाही, गेली अनेक वर्षे ते आमच्या विरोधात काम करतायत, आमच्या विरोधात बोलतायत, भाजपाच्या सोबत आहोत किंवा भाजपात येणार असं सांगून त्यांनी आमच्या नेत्यांची सुद्धा दिशाभूल केली आणि नगरपालिकेला करोडो रुपयांचा निधी मिळवलाय असं हिना गावित यांचं म्हणणं आहे। एवढंच नाही तर आदिवासींमध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम, भाजपाच्या विरोधात वागण्याचं काम रघुवंशी करताय असाही खासदार हिना गावित यांचा थेट आरोप आहे। आपण ऐकूया। कडून नाही, एकच व्यक्ती आहे चंद्रकांत रघुवंशी, जे वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि मला विरोध करताना दिसतात। तर ते आजचा विरोध नाहीये, मागच्या अनेक वर्षांपासून ज्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला आणि भारतीय जनता पार्टीला विरोध केलेला आहे। 14ची निवडणूक असेल किंवा 2019ची निवडणूक असेल, दोघं निवडणुकांच्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते आणि आज त्यांना या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीची, आज राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये आहे, तर सत्ता ही भाजप शिवसेनाची आहे हे त्यांनी पाहिलं आणि एक त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी ते शिवसेनेमध्ये आले। त्यांनी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वारंवार भाजपमध्ये येतो असं सांगून खोटं बोलून आमच्या सरकारकडनं त्यांनी काँग्रेसचं त्यांची सत्ता जेव्हा नंदुरबार नगरपालिकेत होती कोट्यावधी रुपयाची कामं करून आमच्या नेत्यालाही त्यांनी फसवलं आणि वारंवार भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका असते। नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत न येता काँग्रेस सोबत ते गेले। आजही शिवसेना जी आपल्या नंदुरबार जिल्ह्याची आहे ही काँग्रेस सोबत आहे। ते जरी आज शिवसेनेमध्ये आलेले असले तरी ते मनापासून काँग्रेसीच आहे आणि पुढच्या काळामध्ये ते शिंदे साहेबांनाही धोका देतील असं माझं स्पष्ट मत आहे। लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। भाजपाची पहिली यादी देखील जाहीर झाली। येत्या 2-4 दिवसात महाराष्ट्रातली उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। अर्थातच संभाव्य उमेदवारांमध्ये विद्यमान खासदार हिना गावित यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। पुन्हा एकदा गावित परिवारांमधून अर्थातच हिना गावित या भाजपाच्या उमेदवार राहतील असं चित्र उघड आहे आणि म्हणूनच महायुतीत असलेले परंतु शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी हिना गावित यांना धरून आपला उघड विरोध व्यक्त केला आहे। त्यांच्या मते यावेळी भाजपाने उमेदवार बदलला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। आमचे नेते शिंदे साहेब सांगतील तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल। काही असो, या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतभेद दूर होऊन त्यांचे मनभेद होतील की नाही, वरिष्ठ नेते यांच्यात जुळवून आणतील की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच। सध्या तरी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात या दोन्ही गटांमध्ये, या दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडून त्यांच्यातला वाद विकोपाला गेल्याचे दिसते आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।